नागपुरातील राजभवन येथे महायुती सरकारमधील 39 मंत्र्यांचा शपथविधी पार पडला। याच्यामध्ये भाजपच्या 19 मंत्र्यांनी शपथ घेतली, शिंदेंच्या शिवसेनेच्या 11 मंत्र्यांनी शपथ घेतली, तर राष्ट्रवादीकडून 9 मंत्र्यांनी शपथ घेतलेली आहे। आता यानंतर मोठ्या प्रमाणात चर्चा होतीये ती कुठल्या जिल्ह्यामध्ये कशा प्रकारे मंत्रिपद देण्यात आलेली आहेत, कुठल्या जिल्ह्याला मंत्रिपद देण्यात आलेलं नाहीये, कास्ट वाईज कशा प्रकारे संधी देण्यात आलेल्या आहेत, विभागवार आम्ही वेगळा व्हिडिओ केलेलाच आहे। पण या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की कुठल्या समाजाला फडणवीसांच्या मंत्रिमंडळामध्ये जास्त प्राधान्य देण्यात आलेलं आहे, कास्ट वाईज कशा प्रकारे मंत्रिपद देण्यात आलेली आहेत हेच आपण पाहणार आहोत। नमस्कार, मी पूजा, तुम्ही पाहताय मुंबई तक। जसं की मी सांगितलं, एकूण 42 मंत्र्यांमध्ये जर आपण बघितलं तर ओबीसी समाजाचे 17 मंत्री आहेत, मराठा समाजाचे जर आपण बघितलं तर 16 मंत्री आहेत, एसटी जर आपण बघितलं अनुसूचित जमाती 2, अनुसूचित जाती म्हणजेच एससी 2, मुस्लिम समाजाचा 1 आणि ब्राह्मण समाजाचे 2 अशा प्रकारच्या संधी फडणवीसांच्या मंत्रिमंडळामध्ये देण्यात आलेल्या आहे। आता हे फक्त आकडे होते, आपण नावं सुद्धा पाहणार आहोत की कुठल्या समाजाचे नेमके किती मंत्री आहेत। आता जर आपण मराठा समाजाबद्दल बोललो तर जसे की मी सांगितले एकूण 16 मंत्री आहेत। त्याच्यामध्ये पहिलं नाव आहे राधाकृष्ण विखे पाटील भाजपचे, त्यानंतर भाजपचे चंद्रकांत पाटील, भाजपचे नितेश राणे, शिवेंद्रराजे भोसले, मेघना बोर्डीकर, आशिष शेलार, त्यानंतर 7वं नाव आहे एकनाथ शिंदे मराठा समाजाचे, त्यानंतर शंभूराज देसाई, योगेश कदम, भरत गोगावले, प्रकाश आबिटकर, दादा भुसे, अजित पवार, बाबासाहेब पाटील, मकरंद पाटील, माणिकराव कोकाटे असे 16 मराठा समाजाचे मंत्री फडणवीसांच्या मंत्रिमंडळामध्ये आहेत। त्याच्यानंतर ओबीसी समाजाचे किती मंत्री आहेत याबद्दल जर आपण बोललो तर याच्यामध्ये पहिलं नाव आहे गिरीश महाजन, दुसरं नाव आहे भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे, त्यानंतर तिसरं नाव आहे पंकजा मुंडे, प्रताप सरनाईक, अतुल सावे, जयकुमार गोरे, पंकज भोयर, गणेश नाईक, आकाश फुंडकर, अदिती तटकरे, दत्ता भरणे, धनंजय मुंडे, गुलाबराव पाटील, संजय राठोड, इंद्रनील नाईक, आशिष जयस्वाल, जयकुमार रावल। आता याच्यामध्ये शिवसेना राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचा सुद्धा समावेश आहे। ओबीसी समाजाचे एकूण 17 मंत्री फडणवीसांच्या मंत्रिमंडळामध्ये आहेत। अनुसूचित जाती जर आपण बघितलं, एससी समाजाचे 2, एक संजय सावकारे आणि दुसरं म्हणजे संजय शिरसाट। आता अनुसूचित जमाती म्हणजेच एसटी समाजाबद्दल आपण बोललो तर पहिलं नाव आहे अशोक उईके, जे भाजपचे आमदार आहेत, जे आता मंत्री झालेले आहेत, दुसरं म्हणजेच राष्ट्रवादीचे नरहरी झिरवाळ। आता हे 2 नावं आहेत। त्यानंतर मुस्लिम समाजाचे राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफ, जैन मध्ये जर आपण बघितलं तर मंगल प्रभात लोढा, ब्राह्मण समाजाचे 2 आहेत, एक देवेंद्र फडणवीस, दुसरे म्हणजेच उदय सामंत, आणि जर आपण खुला प्रवर्ग बघितला तर माधुरी मिसाळ यांचं नाव इथे आहे। आता एकूणच जर आपण बघितलं तर मराठा समाजाचे 16 मंत्री इकडे आपल्याला दिसतायत, तर त्याचबरोबर ओबीसी समाजाचे 17 मंत्री फडणवीसांच्या मंत्रिमंडळामध्ये आहे। मराठा वर्सेस ओबीसी वाद आपल्याला विधानसभा निवडणुकीमध्ये पाहायला मिळाला होता, लोकसभा निवडणुकीमध्ये पाहायला मिळाला होता, आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये या संदर्भामध्ये जर आपण बघितलं तर आरोप प्रत्यारोप सुरू होते। आता फडणवीसांच्या मंत्रिमंडळामध्ये जर आपण बघितलं तर मराठा असेल किंवा ओबीसी समाज असेल, या दोन्ही समाजाच्या मंत्र्यांना या ठिकाणी स्थान दिलेलं आहे। त्याबरोबर इतर जातीचे जे सुद्धा मंत्री आहेत त्यांचा सुद्धा समावेश या मंत्रिमंडळामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। आता फक्त जर आपण भाजपचा विचार केला, भाजपच्या जी यादी आहे 19 जणांची, त्याच्यामध्ये कुठल्या मंत्र्याला कशा प्रकारे प्राधान्य देण्यात आलेलं आहे, कुठल्या जातीला कशा प्रकारे प्राधान्य देण्यात आलेलं आहे, ओबीसी समाजाचे 7, मराठा 8, एसटी 1, एससी 1, राजपूत 1, मारवाडी 1। आता भाजपच्या यादीमध्ये जरी आपण बघितलं तिथे सुद्धा मराठा समाजाचे जास्त मंत्री आपल्याला पाहायला मिळतात, म्हणजेच 8 मंत्री मराठा समाजाचे पाहायला मिळत आहेत। त्याच्यामुळे 39 ही सगळी मंत्र्यांची यादी होती, आणि त्याच्यामध्ये कुठल्या जातीच्या कुठल्या समाजाच्या मंत्र्याला कशा प्रकारे किती मंत्री होते, कशा प्रकारे प्राधान्य देण्यात आलेलं होतं हे आम्ही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला। तुम्हाला या सगळ्यांवर काय वाटतं हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा। मुंबई तकला तुम्ही जर सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।